श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। प्रत्येक घरामध्ये महिलाच देवपूजा करत असतात। खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये, कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामे असतात। पुरुषांना देवपूजा करायला वेळ नसतो आणि फारच आवडत नाही, त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही। मग काय होतं, सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं। मग अशामुळे 8 दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही, त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो। आपण देवाकडे फिरकत नाही, देवांना अंघोळही घालत नाही, किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही, कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार, कशी देवपूजा करणार, आणि मग त्यांच्यामुळं देवपूजा करणे राहून जातं। बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल, आपल्या घरामध्ये देवघर असतं, अतिशय महत्त्वाचं असतं। देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो, त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर महत्त्वाचं आहे। आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवा देवा करत राहतो। आपलं गाणं ऐकून घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देवघर असतं, त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही। पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो। घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे, त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे त्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते। स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं, जे काही देवत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं, आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं। पण बघा, किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणांमुळे देवपूजा रोज करणे शक्य नसतं। जॉब असतो, व्यवसाय असतो, किंवा इतर लहान कामं असतात, लहान मुलं असतात, आणि बऱ्याच वेळा काय होतं की जे गृहिणी असते घरातील, तिच्यावरती पण लोड असतो कामाचा, किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं सगळं मॅनेज करावं लागतं। कोणी जेंट्स देवपूजा करणारं असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामे असतात, किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी नाही शक्य होत। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई, आमच्या घरामध्ये खूप मूर्ती आहेत, खूप फोटो आहेत, त्यामुळे आम्हाला रोज तर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही, खूप वेळ लागतो। पण आम्हाला आमच्या कामामुळे, जॉबमुळे, व्यवसायामुळे ते शक्य नाही, तर काय करावे? त्याला काय पर्याय आहे लक्षात घ्या। तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल, देवांना स्नान घातलं पाहिजे, तशी देवपूजा केली पाहिजे। पण बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर त्या देवाकडे कोणी फिरकत नाही, किंवा अजिबात दिवा लावला जात नाही, अगरबत्ती लावली जात नाही, कारण का तर वेळ नाही आम्हाला, किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाहीये, देवांना स्नान घातलेलं नाही, मग कशाला दिवा लावायचा, मग कशाला धूप पेटवायचा। तर मग असं करायचं नाही। तुम्हाला रोज देवपूजा करायला जर वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता। मी तुम्हाला सांगते, कारण काय असतं, आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही। समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो, किंवा जे नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते। अशा घरामध्ये वारंवार वादविवाद होत राहतात, घरामध्ये नवनवीन समस्या, कोर्ट कचेरी, आजारपण, घराची कामं, अशी सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणी येत असतात, कारण आपल्याकडून देवांची सेवा व्यवस्थित घडत नाही, त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते। ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालूनच देवपूजा करायची। रोज शक्य नाहीये तर काय करायचं, तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करा। एक तरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे,
जॉबवरून किंवा ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येता, मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा, स्वतःची स्वच्छता आधी करा आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या देवघरामधील दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ अंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. त्याचबरोबर अगरबत्ती लावा, धूप लावा. तुम्ही आता देवांना स्नान घातलेले नाही, तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. छान सुवासाने मन प्रसन्न होत असतं. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागतात. त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही कापूर आणून ठेवा. जो कुठला कापूर अवेलेबल असेल तो तुम्ही आणा. आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ ती जाळायची आहे. आरती सर्वांना माहीत असते, फक्त ती जरी आरती तुम्ही म्हणली तरी चालेल. आरती करत असताना घंटानाद करा. घंटानादाने काय होतं, घरामधील काही वाईट शक्ती असतात, नकारात्मक ऊर्जा लपून बसलेली असते, त्या दूर होतात. त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी करत संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घंटानाद करून आरती म्हणायची आहे. हे खूप सोपं आहे. तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल, पण बघा 5 ते 10 मिनिटे लागतात. फक्त दिवा लावणे, तेल तूप जे आहे ना दिव्यांचं ते देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा. दिव्यांसाठीच वेगळं तेल तूप काढले तर खूप सोपं पडतं. दिवा लावायचा. जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत. जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती फुलं तुम्ही देवांना अर्पण करू शकतात. पण तीच फुलं आठवडाभर ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. तीच फुलं तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होती. त्यामुळे काय होतं, घरामध्ये वादविवाद, भांडणं होतात, नवरा बायकोमध्ये वाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये आजारपण येते. जे फुलं असतात ती देखील आपल्याला ठेवायची नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेच ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे. एवढ्याच मूर्त्या ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल. लोक बऱ्याच मूर्त्या, फोटो देवघरामध्ये ठेवत असतात, त्याची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही. तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल, तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती, फोटो आणणे टाळायचं आहे. मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत, त्यांचाच विधिवतपणे पूजन करायचे आहे. खूप जास्त मूर्ती, फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो. जर तुमच्याकडून हे होणार नसेल, देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल, तर तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो टाळायचा आहे. आता समजा एखादी मूर्ती आहे तुमच्याकडे देवाची किंवा तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देवपूजा रोजच्या रोज होत नाही, तर काय करा, तुम्हाला ज्या देवाची सेवा होत नाहीये त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील. मूर्ती विसर्जित करत असताना दही भात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत. कारण आपण मूर्ती, फोटो घेतो, आपण सेवा करू यावरती म्हणून, पण आपल्याकडून सेवा होत नाही. त्या देवाला आपल्याला साधं नामस्मरण करणे देखील शक्य होत नाही. मग जर रोज आपण देवपूजा करत नसतो, काहीच करत नसतो त्या देवाचं, तर आपल्या घराला दोष लागू शकतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. त्यामुळे बघा, एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे. मला रोज देवपूजा करणे जमत नसेल किंवा सेवा करणे जमत नसेल, अगदी मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा. फोटोच आहेत ते देवघरात ठेवा. खूप जास्त मूर्ती, फोटो गर्दी करायची नाही. जितक्या मूर्ती, फोटो जास्त तेवढाच तुम्हाला वेळ लागणार. जर मूर्ती, फोटो कमी असतील तर कदाचित रोजच्या देवपूजा करणे शक्य होईल. हे लक्षात घ्या. आपल्या
कुलदेवीची सेवा करणं गरजेचं असतं, ते खूप महत्त्वाचं असतं. पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणे देखील शक्य नाही, त्यांना काय प्रश्न पडणार? एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे, मला ते पूजा पण जमत नाही, मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार? तर लक्षात घ्या, रोज आपली जी कोरडी देवपूजा, देवासमोरचा दिवा लागला, अगरबत्ती लावली, धूप लावलं की तुम्ही काय करायचं? फक्त 11 वेळा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा. फक्त तसेच ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः मंत्राचा जप करा. तुमची कुलदेवीपर्यंतची सेवा आहे ती नक्की पोहोचेल. बघा, कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत पडते. फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे. पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा, तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. कारण आपल्या कुलदेवीला, देवांना माहीत असतं की आपण किती कष्ट करतोय, खूप मेहनत करतोय. त्यामुळे बघा, जे काही आपण म्हणतो ना, बोली बाबडी सेवा जी असते ती देव स्वीकार करत असतो. या सेवा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला रोजची देवपूजा जमत नसेल तरी एवढं करा. ज्या दिवशी रांगोळी घालणं शक्य नसेल, शक्य होईल देवघरासमोर, त्या दिवशी अवश्य फुलांची रांगोळी काढा, स्वस्तिक काढा, महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा. तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि अजून एक, पूजा करत नसाल तरी देखील ही एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या. त्या गोष्टीची बघा, तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढणार. तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे. रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. तुम्ही हे करा आणि रोज ही पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे. तुमचा व्यवसाय आहे, उशीर होतो जरी जायला, जेव्हा कधी तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही अवश्य तुळशीसमोर दिवा लावा. तुम्हाला सवय होईल व या गोष्टीचा कंटाळा येणार नाही. यावेळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली जाणवेल. आयुष्यामध्ये याने खूप फरक पडतो. देवांना स्नान घालणं शक्य नाही, त्यांनी काय करायचं आहे? पौर्णिमा, अमावस्या अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायला विसरू नका. आपल्याला देवपूजा मात्र करायची आहे हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही जॉबला चाललेला आहात, कामाला जात असाल तेव्हा देवाचं नामस्मरण, गणपती स्तोत्र बोलायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. जर प्रवास करत असाल तर देवाचं स्मरण करा. सतत देवाचं नामस्मरण केल्याने देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही, असा कित्येक जणांचा अनुभव आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जर स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळा काय करायचं? नामस्मरण सतत चालू ठेवायचं आहे. अशा प्रकारे ही कोरडी देवपूजा आहे, तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा लावा, अगरबत्ती धूप लावायची आहे. फक्त देवघर असून उपयोग नाही, तर तिथं आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे. काही जण देवाकडे फिरकत नाही, दिवा लावत नाही, यामुळे घराला नक्की दोष लागू शकतो. ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर आत्ताच ती थांबवा आणि आत्तापासून तुम्ही लगेच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.